मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचं आहे, आरक्षण द्यायचं नाही. सरकार बदलू, जरांगे पाटील यांची टीका. मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचं आहे, आरक्षण द्यायचं नाही. सरकार बदलू दे, मग सगळ्याचा हिशेब करणार. मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा. जरांगे पुन्हा आंदोलनाला का आले? एकनाथ शिंदेंना विचारा. मराठा आंदोलनावरनं राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. नवी मुंबईमध्ये प्रश्न सोडवला असताना जरांगेंवर पुन्हा आंदोलनाची वेळ का आली? शिंदेंना सवाल. मराठा आंदोलकांचा आझाद मैदानातील चिखलातही ठिय्या. भर पावसात मराठा आंदोलकांचा आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन. सरकार मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सकारात्मक. जरांगेंशी चर्चा करण्यास सरकार तयार. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर विखेंची प्रतिक्रिया. तीन पक्ष राजकीय पोळी भाजून समाजाला वेठीस धरतायत. मराठा समाज चिखलात बसलाय. महाराष्ट्रासाठी हे चित्र चांगले नव्हे. संजय राऊतांचं टीकास्त्र. केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे. शिंदे फडणवीसांचं केंद्रात वजन आहे. शिंदे फडणवीसांनी केंद्रातील नेत्यांशी बोलून आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे. संजय राऊतांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना खोचक टोला. मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलक आक्रमक. सरकार विरोधात घोषणाबाजी. काही काळ वाहतूक कोंडी. पोलिसांनी रस्ते रिकामे केले. मुंबईतल्या डबेवाल्यांचा मनोज जरांगेंना पाठिंबा. डबेवाला असोसिएशनमध्ये 99% डबेवाले हे मराठा समाजातील. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आजपासून नागपूरमध्ये साखळी उपोषण. मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देण्याच्या जरांगेंच्या मागणीला विरोध. मराठा आंदोलकांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या आणि सर्व आंदोलक लवकरात लवकर घरी परतावे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रितेश देशमुखची पोस्ट. मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम. गर्दी वाढल्यानं रविवारचा मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरचा मेगाब्लॉक रद्द. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला.